सिंधुदुर्ग किल्ल्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मालवण येथील राजकोट या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक नौदलाच्या वतीने उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन मागील वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु दुर्दैवाने हा जो पुतळा उभारला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो जोरदार वाऱ्यामुळे कोसळला आणि अतिशय ही गंभीर अशी दुर्घटना त्या ठिकाणी घडली आहे. या दुर्घटनेचे राजकारण दुर्दैवाने करता कामा नये, कारण पुतळा हा नौदलाने उभारला होता. भारतीय नौदलावर अविश्वास दाखवणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. अर्थात त्या पुतळ्याची चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार त्याची चौकशी होईल आणि पुतळा तो का पडला याचे कारण देखील समोर येईल. त्याचबरोबर नौदलाचे टीम देखील ही पुतळा का पडला याबाबत चौकशी करणार आहे. त्यामुळे कुणीही या पुतळ्याचे राजकारण करू नये, कारण पुतळा हा नौदलाने उभारला होता आणि भारतीय नौदलावर भारतीय सैनिकांच्या कुठल्याही याच्यावर शंका उपस्थित करणे अत्यंत चुकीचे होणार आहे. या पुतळ्याच्या उद्घाटनानिमित्त जरी राजकीय नेते उपस्थित असले तरी हा सर्व कार्यक्रम हा नौदलाने आयोजित केला होता. पण नौदल दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला, नौदलाच्या ह्याच्याबद्दल ते स्मारक उभारण्यात आले होते. त्यामुळे स्मारकाची पडझड जी झाली आहे ती बाब अत्यंत भयावह आहे. त्यानंतर ती बाब अतिशय निंदाजनक देखील आहे. परंतु राजकीय पक्षांनी त्यामध्ये राजकारण करू नये. जी काही चौकशी होईल ते नौदल करेल आणि त्यातून काय बाहेर यायचे ते सत्य बाहेर येईल. ज्यांनी पुतळा उभारला, ज्याकडे या देखभालीचे काम होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांना योग्य ती शिक्षा होईलच. त्यामुळे राजकीय पक्षांनी यामध्ये कृपा करून राजकारण आणू नये ही नम्र विनंती.